परमपूजनीय परमहंस परिव्राजकाचार्य योगमूर्ती सद्गुरू श्री जनार्दन स्वामी महाराज यांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो। ह्या वास्तूचे देवता भगवान वेद यांना वंदन करतो। आज ह्या पवित्र वास्तूमध्ये जो यज्ञ पूजा होऊन राहिले त्या यज्ञ देवतेलाही प्रणाम करतो। व्यासपीठावर उपस्थित योगाभ्यासी मंडळाचे उपाध्यक्ष द्वय आणि कार्यवाह यांनाही प्रणाम करतो। इकडच्या भागातले सर्व शिक्षक जे स्वामी स्वरूप आहेत त्यांना वंदन आणि सर्व योग साधक यांचं अभिनंदन। जे सर्व उत्तीर्ण झालेले आहेत आणि जे उत्तीर्ण नाही झाले असं वाटत असेल त्यांनाही भलेही प्रमाणपत्र न मिळो परंतु तेही परीक्षेला बसलेत म्हणजे उत्तीर्ण झालेत असं समजून त्यांचंही अभिनंदन करतो आणि सगळ्यांना आवाहन करतो की स्वामीजींचं कीर्तन ऐकलं आहे आम्ही। स्वामीजींच्या जीवनात किती निष्ठा, श्रद्धा, ज्ञान, वैराग्य, प्रवणता आणि समर्पण, केवळ समर्पण विषयाचीच नाही योगाच्या तर संपूर्ण राष्ट्राची त्यांचं जे समर्पण भाव होते त्या सगळ्या समर्पण भावनाचा आज कीर्तनात फार उत्तम पद्धतीने आणि आपल्याला जाणीव करून देण्यात आलेली आहे। स्वामींचं कार्य व्यवस्थितपणे व्हावं, स्वामींचं कार्य करण्यासाठी एक उत्तम पूर्णतः समर्पित आणि पूर्णतः समर्थ योग विषयाचं संपूर्ण ज्ञान ग्रहण करून विनम्र झालेला योग शिक्षक हे स्वामींच्या कार्याचं महत्त्वाचं लक्षण आहे। आणि ते शिक्षक निर्माण करण्यासाठी ह्या परीक्षा आहेत। हे 17वं वर्ष आहे। आपल्या मंडळाचं अमृत महोत्सवी वर्ष म्हणजे 75वं वर्ष चालू आहे आणि परीक्षांचं 17वं वर्ष अखंडपणे काम चालू झालं काय आणि 4-5 वर्षाच्या आत स्वामीजींनी योग शिक्षक निर्माण करावे ह्या भावनेने या परीक्षा चालू केल्या। या परीक्षेचं महत्त्व असं आहे की कितीही योगशून्य असा व्यक्ती असो म्हणजे ज्याला योगाचं काहीही ज्ञान नाही अशाला योगशून्य म्हणायचं बरं का। अशा व्यक्तीने 1 महिना, 1.5 महिना, 2 महिने, 3 महिन्याचे वर्ग केले की तो एक उत्तम पूर्ण निष्ठेने आणि पूर्ण क्षमतेने शिकवणारा शिक्षक होतो की ज्याच्या शिकवण्यामुळे विद्यार्थीसुद्धा शिक्षक व्हायला तयार होऊन जातात। त्यांची मानसिक स्थिती, बौद्धिक स्थिती, शारीरिक स्थिती ही शिक्षक होण्याची एकदम निर्माण होते। म्हणजे त्यांचं एक नवीन पद्धतीचं कार्य होतं। परीस लोखंडाला सोनं करतं पण त्या सोन्यामध्ये परत लोखंडाला सोनं करण्याची क्षमता येत नाही। मात्र स्वामीजींचे हे जे शिक्षक जे परीक्षा देऊन पास होतात त्यांच्यामध्ये ही अद्भुत शक्ती येते की ते जरी त्यांच्या जीवनाचं सोनं झालं तरी त्यांच्या स्वभावात परिसभाव आलेला असतो, त्यांच्या क्षमतेमध्ये परिसभाव आलेला असतो आणि ते पुन्हा नवीन परीस तयार करायला, शिक्षक तयार करायला तत्पर होतात, आपलं संपूर्ण जीवन समर्पित करतात। असे शिक्षक तयार करावेत ही स्वामीजींची मूळ इच्छा होती। हे जाणून आजच्या या प्रवचनाच्या आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून हे आपल्याला समजलं आहे। त्यामुळे आता आपल्याला
सर्वांनाच इथे उपस्थित प्रत्येकजण जो मागल्या वर्षी पास झाला, त्याच्या अगोदर पास झालेला आहे आणि आत्ता उत्तीर्ण झालेला आहे, या सगळ्यांनी आता स्वतःला गुरु कार्याला समर्पित केलं पाहिजे. कार्य करताना प्रपंच नेटका करायचा आहे. प्रपंचामध्ये विनाकारण गडबडी नको आहे. नेटका म्हणजे नीट नेटका, खूप पसारा नाही, जेवढा आवश्यक आहे तेवढा प्रपंच करायचा आणि मग निस्पृहपणे, निरलसपणे, निस्वार्थपणे, निरपेक्षपणे गुरुकार्य अखंडपणे करत राहायचं आहे. हे सर्वात महत्त्वाचं आणि लक्षण स्वामीजींच्या प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या योग शिक्षकांमध्ये असलं पाहिजे. तो निरलस असला पाहिजे, तो निस्वार्थी असला पाहिजे, तो निर्गर्वी असला पाहिजे. त्याच्यामध्ये ज्ञानाचं भंडार असलं तरी सहज शांत विनम्र दिसला पाहिजे. अनावश्यक कोणत्याही पद्धतीचे हेवे द्यावे त्याच्या मनात असू नये. कुठेतरी तिरस्कार, घृणा, मत्सर, द्वेष हेही असू नये. या देशामध्ये असलेला प्रत्येक मानव जो योगाविषयी प्रेम ठेवतो, योगाविषयी श्रद्धा ठेवतो, जो ह्या भारताच्या संस्कृतीविषयी आदर ठेवतो, हा सगळा समाज या योग क्षेत्रात यावा आणि या सगळ्या समाजाचं सांघिक योगासनाच्या माध्यमातून एक भव्य संघटन निर्माण करावं, जे संघटन सज्जन शक्ती राहील. समाजातल्या सर्व दुष्ट स्वभावांना ज्यांचा धाक राहील नव्हे, त्या धाकामुळे त्यांची दुष्टताही समाप्त होऊन जाईल. आणि दुर्जनांचे तिमिर जाओ असं जे म्हटलेलं आहे ज्ञानेश्वर माऊलींनी, तसंच सर्व दुष्टांचं दुष्टपणा समाप्त होऊन जावा. जे खळांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रती वाढो. सत्कर्मात त्यांना म्हणजे योग कार्यामध्ये आणि सज्जन शक्तीचं संघटन करण्यामध्ये आणि राष्ट्र उभारणीसाठी संघटन शक्ती निर्माण करण्यासाठी त्यांनी तत्पर व्हावं, ही इच्छा स्वामीजींची होती. योग कार्य या परीक्षा चालू करण्यात केवळ तुम्हाला एक प्रमाणपत्र मिळावं एवढी इच्छा नव्हती स्वामींची. आपल्या गुरूंची इच्छा होती की राष्ट्रासाठी समर्पित आणि योग शिक्षक तयार व्हावे. मला वाटतं आपल्याला आता हा संकल्प करायला हवा. आजच्या दिवशी आज गुरुपूजनही करतोय आपण, त्यामुळे आज हा गुरुपूजन करत असताना गुरुला काय दक्षिणा देणार आहे? धनाच्या रूपात दक्षिणा देणं योग्य आहे, मला मान्य आहे, पण धन पुरेसं नाही आहे. तन आणि मन हे सुद्धा समर्पित. और तुझे को क्या अर्पण करू असं मनात आलं पाहिजे. तन समर्पित, मन समर्पित, और तुझे को क्या अर्पण करू असं सारखं मनात आलं पाहिजे. आणि मग विचार आला पाहिजे की तन समर्पित, मन समर्पितमध्ये माझा जो जो वेळ आहे तो मी योग कार्यासाठी देईन, नवीन लोकांना योग कार्याशी जोडेन, नवीन नवीन वर्ग निर्माण करेन. आणि या वर्षात, अमृत महोत्सवी वर्षात आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करून, सगळ्या नागपूरच्या योग साधकांनी प्रयत्न करून नवीन 75 वर्ग जोडले पाहिजेत. आज 106 वर्ग आपल्या नागपुरात आहे, अजून 75 म्हणजे 181 वर्ग आपल्याला या वर्षभरात करायचे आहेत. त्याची आपलं खूप नितांत आवश्यकता आहे बरं का. समाजाला, समाज आपला छिन्न विच्छिन्न झाला आहे. आपल्या संस्कृतीविषयीचा आदर राहिलेला नाही आहे. आपल्या संस्कृतीमध्ये जे जे सांगितलेलं आहे शुद्ध, पवित्र, सात्विक, सामर्थ्य संपन्न असं शरीर, मन, बुद्धी निर्माण करणारं जे संस्कार त्या बाळकडू आहेत पहिल्यापासून मिळाला हो, ते आज समाजामध्ये राहिलेलं नाही आहे. ते आपल्याला स्वामीजींनी सांगितलं आहे की हे संस्कारक्षम व्यक्तींमध्ये म्हणजे मुलांमध्ये सुद्धा योगाचा प्रचार करा. लहान मुलांमध्ये करा, तरुणांमध्ये करा, युवकांमध्ये करायचं आहे. सर्वांना घेऊन
योग कार्य हे संपूर्ण राष्ट्राचं एक संघटित स्वरूप व्हावं या दृष्टीने संकल्प करण्यासाठी आज आपल्याला प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे. आज आपण सगळ्यांनी गुरुपूजा केलेली आहे. मला वाटतं गुरुपूजा केल्यानंतर आता मुख्य जे कार्य आहे गुरुपूजेतलं ते म्हणजे नियमित करा हो नियमित योगासनं. कशासाठी? समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने, याच्यासाठी नियमित योगासन करायचं आणि संपूर्ण समाजाला योग शिकवायला योग शिक्षक व्हायचं असा संकल्प आज या गुरुपौर्णिमेच्या उत्सवात आपण करूया. प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्याचा अर्थ हा आहे हे समजून आणि आपण कामाला लागू. येणाऱ्या 1-2 महिन्यामध्येच या कामाचं फळ समोर दिसू लागलं पाहिजे. 106चे 151 वर्ग त्या 2-3-4 महिन्यामध्ये व्हावेत. मला वाटतं योग संमेलन घ्यायचा विचार चालू आहे. 7, 8, 9 नोव्हेंबरमध्ये घेणार आहे असा सध्या संकल्प केला आहे. तत्पूर्वी आपले 151 वर्ग तिथे असावे आणि त्या योग संमेलनात आपल्याला घोषित करता आलं पाहिजे की आज नागपुरामध्ये 151 निःशुल्क चालणारे, नियमित चालणारे, अखंड चालणारे वर्ग आहेत असं एक जाहीर घोषणा करता येईल असा प्रयत्न, असा संकल्प आपण करावा अशी आपल्या सर्वांना प्रार्थना करतो. आणि मला आता पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे तर मला ह्या अध्यक्षपदावरून मोकळं करून मला जाण्याची अनुमती द्यावी आपल्याची आपल्या सर्वांच्या चरणी मी प्रार्थना करतो.